आपण एका वेगळ्या विश्वात असतो, गरम वातावरण असतं, आपण कमीत कमी कपड्यांवर राहत असतो आणि सडन ऋतू बदलला की आपण आपल्याला बदलायला पाहिजे हे विसरून जातो. होमिओपॅथीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहे. माझं सांगणं नेहमी असंच असतं की कोणाला तरी दाखवून औषध घ्या. स्वतःवर ट्रायल करत बसण्यापेक्षा किंवा नुसत्या ऐक्यू माहितीवर न औषध घेण्यापेक्षा कोणाला होमिओपॅथला दाखवून औषध, तात्कालीन औषध त्याच्याकरता घेतलं तर तुम्ही पटकन बरे होतातच. परंतु अशा गोष्टींकरता अनेक औषधं होमिओपॅथीत उपलब्ध आहे. दुसरा महत्वाची गोष्ट त्रास होतो तो म्हणजे फराळांचे वास सुटलेले असतात, फराळ बनवायला सुरुवात झालेली असते आणि मग तो सुरुवातीचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये कंट्रोल होत नाही, वर्षभर थांबलेला असतो त्या गोष्टी करता, त्यामुळे मग त्याच्यावर आडवा हात. नमस्कार, अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अर्थात वेल्थकडनं. आणि आजचा व्हिडिओ दिवाळीच्या आधी तुमच्यासमोर आणण्या पाठीमागचं कारण हे की आज आपले जे आवडते डॉक्टर आहेत की डॉक्टर प्रसाद रसाळ, तर आमचं एक मताने एक ठरलेलं होतं की दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या सीझनसाठी किंवा ऋतूसाठी घ्यायची काळजी जी आहे त्याबद्दल आपण काही बोलणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्या दिवाळीसारख्या सणावर विरजण पडायला नको कुठल्याच गोष्टीत. पण त्याआधी विषय सुरू करण्याआधी एक की दिवाळीनिमित्त तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सर नमस्कार. नमस्कार स्मिताताई. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर सर महत्वाची गोष्ट ही की आपण खूप नवनवीन विषयांवर चर्चा करत असतो. सर हा जो आपला सण आहे दिवाळीचा, जो खूप मोठ्या याच्याने साजरा केला जातो, पण त्या पाठीमागचं एक तर कारण की ऋतू एक आहे, त्यानंतर आपल्या आहारामध्ये खूप सारे बदल होतात ह्या 4-5 दिवसामध्ये, त्याच्यानंतर फटाके फोडले जातात आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज ह्या 5-6 दिवसामध्ये होतात, ट्रॅव्हलिंग होतं, सगळ्या गोष्टी होतात. पण यामध्ये जनरली ह्या 5-6 दिवसामध्ये होणारे त्रास किंवा आजार किंवा त्यासाठी घ्यायची काळजी आपण आजच्या एपिसोडमध्ये, छोट्या एपिसोडमध्ये आज आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार आहोत? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना डॉक्टर प्रसादच्या सर्वांना हार्दिक आरोग्यदायी शुभेच्छा, दीपावलीच्या शुभेच्छा. सर्वांची दीपावली खरोखर अगदी प्रसन्न, आनंददायी, भरभराटीची जावो ही माझ्या तर्फे आणि आमच्या क्लिनिक तर्फे सर्वांना खूप खूप ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वांना खूप शुभेच्छा. आज आपण या विषयाला सुरुवात करूया. खूप छान विषय निवडला, मला खूप आवडला. दिवाळीच्या बाबतीमध्ये किंवा दीपावलीच्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय, तर खूप आनंददायी असा हा आपले सण असतो. वर्षातनं 5 दिवस 6 दिवस आपण ते सर्व एन्जॉय करतो. परंतु काही वेळा अशा गोष्टी घडतात आणि असलेल्या आनंदावर विरजण पडतं. तर मग काय घडतं नेमकं आणि काय टाळू शकतो, कुठल्या गोष्टी आपल्या हातात आहे, कुठल्या गोष्टी आपल्या हातात नाही, मग काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर थोडीशी चर्चा, छोटासा एक आपण टॉपिक त्या निमित्ताने घेऊया. सर्वप्रथम दिवाळी आली की थंडीची चाहूल लागते आणि अचानक वातावरणामध्ये बदल होतो. ऑक्टोबरची हीट संपत आलेली असते आणि अचानक गारवा येतो आणि तो गारवा अनेक दृष्टीने थोडासा त्रासदायक असतो. अचानक झालेला ऋतुमानातला बदल जे संवेदनशील व्यक्ती असतात त्यांना लगेच ताबडतोब त्यांचा परिणाम दिसायला लागतो. अनेक जण सर्दीमुळे बेजार होतात, अनेक जणांचा घसा दुखायला लागतो, अनेक जणांचा आवाज बसतो, अनेक जणांना खोकला सुरू होतो, क्वचित प्रसंगी घशादुखी बरोबर ताप येतो. हे सर्वसाधारण पिक्चर आपण या पिरियडमध्ये पाहतो. असं जर झालं तर काय केलं पाहिजे? आता ऋतू तर बदलणार, तो काय आपल्या हातात नाहीये, पण आपण त्याला ऍडॅप्ट कसं करायचं ही पहिली गोष्ट असते. सर्वात प्रथम म्हणजे आपण
एका वेगळ्या विश्वात असतो, गरम वातावरण असतं, आपण कमीत कमी कपड्यांवर राहत असतो आणि सडन ऋतू बदलला की आपण आपल्याला बदलायला पाहिजे हे विसरून जातो. हम्म. आणि मग हा जो आलेला गारवा आहे तो अंगाला जर झोंबला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ऋतुमान बदलतंय, आपणही बदलायला हवं. त्या प्रमाणामध्ये त्या आवश्यकतेनुसार आपले कपडे चे बदलणं, गरम वस्त्र घालणं, शरीराला कव्हर करणं पूर्णपणे, ह्या गोष्टी तर आपण आपल्या हातात आहेत, ते आपण करू शकतो. इथं पर आहारातले काही बदल खूप महत्वाचे असतात ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपल्याला सवय लागलेली असते थंड गोष्टी खाण्याची, थंड राहण्यासाठी, आणि हे बदल आपल्या खाण्यामध्ये इम्प्लिमेंट होत नाही. वातावरण बदललं पण आहार तोच राहतो आणि तो खरा तर कारणीभूत असतो खोकला निर्माण करायला, घसादुखी निर्माण करायला, इवन सर्दी याच्यामधनं होण्याची शक्यता खूप असते. मग अशा वेळेला बदललेलं वातावरण लवकर लक्षात घेऊन आपल्या आहारामध्ये तशा पद्धतीने चेंजेस जर केले तर ह्या काळामध्ये आपण शक्यतो दही, दुग्धजन्य पदार्थ किंवा ताक ह्या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा आईस्क्रीम खाण्याची सवय लागलेली असते. काही जणांना, लहान मुलांमध्ये ते गोळा खाण्याची सवय लागलेली असते. अनेक जणांना कुल्फ्या आवडतात. हे पदार्थ खाण्यातले वर्ज्य केले पाहिजे, थांबवलेच पाहिजे, किंबहुना मी तर म्हणेल थांबवले पाहिजे. हे खूप आवश्यक असतं आणि ते घडत नाही आणि मग आपण पटकन या अशा गोष्टींनी आजारी पडतो. असं आजारी पडलं तर घाबरून जाण्याचं कारण नाही. होमिओपॅथीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहे. माझं सांगणं नेहमी असंच असतं की कोणाला तरी दाखवून औषध घ्या. स्वतःवर ट्रायल करत बसण्यापेक्षा किंवा नुसत्या ऐक्यू माहितीवरनं औषध घेण्यापेक्षा कोणाला होमिओपॅथला दाखवून औषध, तात्कालीन औषध त्याच्याकरता घेतलं तर तुम्ही पटकन बरे होतातच. परंतु अशा गोष्टींकरता अनेक औषधं होमिओपॅथीत उपलब्ध आहे. मग बेलाडोना सारखं औषध असेल, अचानक उद्भवणारी घसादुखी, तेलकट खाल्यामुळे उद्भवणारी घसादुखी, त्यातनं निर्माण झालेला ताप, त्यातनं निर्माण झालेली ठणकल्यासारखी डोकेदुखी, आवाज बसलाय, बेलाडोना सारखं औषध जे पटकन उपयोगाला येतं, किंवा एकोनाईट सारखं औषध आहे जे नुसतं गारवा झोंबला आणि लगेच ताबडतोब 2 तासात सर्दी झाली, ताप आला, घसा दुखला, पेशंट एकदम बेजार झाला, एकोनाईट सारखं औषध असेल. खूप थंडी अचानक पडली आणि मग घसा दुखायला लागला, आवाज पूर्ण बसलाय, गिळता येत नाही, खूप टॉन्सिल्स दुखतायत, हेपारसल्फ सारखं तिसरं औषध आहे जे अशा वेळेला उपयोगाला येतं. अशी अनेक औषधं या सगळ्या गोष्टींसाठी उपलब्ध आहेत. पण सर, अजून 2 महत्वाचे कारण आहेत की आता दिवाळी आहे तर लोक फराळ घेणार, त्यानंतर फटाके फोडणार. त्यामध्ये मी बोलणार आहे एक आपण एक आजार घेतला की त्या आजाराचं सोल्युशन काढू, मग दुसरीकडे जाऊ, म्हणजे मग आपल्याला साधारण माहिती होते. तर खोकला, खूप कोरडा खोकल्याचे खूप पेशंट्स असतात की खूप पेशंट आहेत नुसते खोकतायत आणि त्यांचा खोकला कंट्रोल येत नाही. जस्टिशिया नावाचं औषध आहे, जसं आयुर्वेदात आडूळसा आहे त्याच गोष्टींपासून होमिओपॅथीत जस्टिशिया ॲल्डातोडा नावाचं औषध आहे जे कोरड्या खोकल्याकरता खूप उपयोगाचं आहे. अर्धा कप पाण्यात 10 थेंब 3 वेळा घेतलं तर कोरडा खोकला पटकन कंट्रोल व्हायला मदत होते. असे अनेक उपाय होमिओपॅथीमध्ये या गोष्टींसाठी आहे. परंतु माझं सांगणं कधीही हेच राहील की त्या डॉक्टरांना दाखवून जर घेतलं तर परफेक्ट औषध मिळेल हे ट्रायल करण्यापेक्षा. दुसरा महत्वाची गोष्ट त्रास होतो तो म्हणजे फराळांचे वास सुटलेले असतात, फराळ बनवायला सुरुवात झालेली असते आणि मग तो सुरुवातीचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये कंट्रोल होत नाही, वर्षभर थांबलेला असतो त्या गोष्टी करता, त्यामुळे मग त्याच्यावर आडवा हात मारला जातो. ते होतं, परंतु त्याचे होणारे दुष्परिणाम खूप काही होतात. तेलकट असतात बऱ्याच गोष्टी, घसा दुखतो, तिथं औषध आपण पाहिलं, परंतु त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं जे होतं ते म्हणजे पित्त होणं, पोटात आग पडणं, उलटी होणं, बऱ्याच जणांना जुलाब उलटणं, हे त्रास उद्भवायला सुरुवात होते. अशा गोष्टींकरता एक तर कंट्रोलमध्ये खाणं हा तर त्याचं सोल्युशन आहेच, परंतु झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींकरता होमिओपॅथीत औषध आहे. खूप जर पित्त झालं, पोटात आग पडली, जळजळ झाली, करपट यायला लागले तर नक्सोमिका सारखं सुंदर औषध होमिओपॅथीत आहे, जे औषध 30 पोटेन्सीमध्ये आपण दिवसातनं 3 वेळा घेतलं की ऍसिडिटी पटकन गायब होते आणि कुठल्याही प्रकारचं दुष्परिणामांव्यतिरिक्त ती कंट्रोल होते. पोट साफ व्हायला पण त्याने खूप छान मदत होते. दुसरं, जुलाब उलट्या होण्याची शक्यता खूप जास्त असते की
बाहेरचं खाल्लं जातं. अनेकदा कोणाकोणाकडनं आलेले फराळ असतात, देवाणघेवाण होते कुठं, आणि काही प्रत्येक वेळेलाच ते हायजेनिक असेल असं घडत नाही. किंवा काही जण विकत आणतात, प्रत्येक ठिकाणी ते हायजीन मेंटेन झालेलं असेल ना असं नाही. आणि मग किंवा काही काळ साठवलेली म्हणजे दुधाचे पदार्थ जनरली 24 तासात संपवले पाहिजेत, ते जास्त काळ ठेवले नाही पाहिजे, आणि ती मग बर्फी 3 दिवसांनी 4 दिवसांनी खाल्ली तर त्याचे होणारे परिणाम असतील. अशा गोष्टींमुळे जुलाब उलट्या होणं हा खूप कॉमन परिणाम असतो. अशा गोष्टींसाठी आर्सेनिक अल्बम सारखं उत्कृष्ट औषध होमिओपॅथीत आहे, ज्याच्यामध्ये फूड पॉइझनिंग आपण जे म्हणतो, की जी होण्याची शक्यता आणि ज्याच्यामुळे होणारा त्रास हा पटकन कंट्रोल होऊ शकतो आर्सेनिक अल्बम. तर हे एक औषध अशा गोष्टींकरता पटकन उपयोगाला येतं. त्याच्या जोडीला काही जणांना जुलाबाबरोबर डिसेंट्री होते. म्हणजे डिसेंट्री आणि जुलाबातला फरक हा असतो, की जुलाब जे होतात त्याच्यात पातळ संडासला होते, डिसेंट्री होते त्याच्यामध्ये म्युकस किंवा चिकट संडासला होत असते, खूप पोटात कळ मारून होते. मग अशा वेळेला त्याच्या जोडीला अलोज नावाचं औषध आहे, अलोसोकोट्रिना नावाचं औषध आहे, जे लोकांना खूप छान पद्धतीने पटकन कंट्रोल करण्यासाठी उपयोगाला येतं. तर हा एक दुसरा पार्ट आहे, की ज्याच्यामध्ये होमिओपॅथीचा रोल खूप चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, की फटाके. आणि कितीही काहीही केलं, कितीही प्रयत्न केला, तरी दिवाळीच्या दिवसात भाजण्याचे खूप पेशंट रुग्ण येतात. कितीही प्रयत्न केला तरी हे ऍक्सिडेंट आहेत, घटना आहेत आणि त्या घडतात. आता ते घडल्यानंतर काय? खूप जणांना असं वाटतं होमिओपॅथी त्याला काही औषध आहे का? नाही. होमिओपॅथीमध्ये भाजल्यावरती आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आग कंट्रोल करण्याकरता कॅन्थॅरिस सारखं उत्कृष्ट औषध आहे, जे घेतल्यानंतर कितीही भाजलेलं असेल तर आग कंट्रोल व्हायला, बर्निंग कंट्रोल व्हायला कॅन्थॅरिसचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर त्याचे मोठाले जे फोड निर्माण होतात कधी कधी, तर त्यातनं म्हणजे ते कंट्रोल राहावेत, ते वाढू नयेत, याच्याकरता कॅन्थॅरिसचा खूप छान उपयोग होतो. किंवा झालेल्या जखमा भरून काढायच्या असतील तर कॅलेंड्युला सारखं औषध असतं, ज्याचा मलम तुम्ही त्या जागेवर वापरू शकता, किंवा ज्याचं मदर टिंक्चर डायरेक्ट सोल्युशन असतं ते तुम्ही त्याच्यावर वापरू शकता, ज्यांनी ह्या जखमा खूप पटकन बऱ्या व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये कॅलेंड्युलाचा मलम, कॅन्थॅरिसचा मलम, कॅन्थॅरिसचं औषध हे नक्कीच असावं. कॅन्थॅरिस 30च्या गोळ्या घरात ठेवल्या तर भाजलेल्या कुठल्याही व्यक्तीला पटकन जर दिला तर त्याचा खूप छान इफेक्ट पेशंटवर पाहायला मिळतो. आणि कॅलेंड्युलाचं ऑइंटमेंट, जखम झालेली असेल तर त्या ठिकाणी कॅलेंड्युलाचा मलम, जखम नसेल झालेली तर कॅन्थॅरिसचा मलम, हे तुम्ही, आणि SBL कंपनीचे जे मलम आहेत ते खऱ्या अर्थाने उपयोगाला येतात, कारण त्यांची जी पद्धत आहे बनवण्याची, तो मलम त्या ठिकाणी विरघळतो. काही कंपन्यांचे मलम लावले तर ते तसेच्या तसे राहतात, त्याचं विरघळले जात नाहीत. तो तिथं विरघळून त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट दिसला पाहिजे. म्हणून तुम्ही म्हणाल की मला SBL कंपनी काही देते का, त्याचा काही प्रश्न नाही. परंतु माझा प्रॅक्टिकल गेल्या 35 वर्षाचा अनुभव आहे, की मी वेगवेगळे वापरून पाहिले, परंतु SBLचा जो मलम आहे तो त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने विरघळतो, त्याचा उपयोग होताना दिसतो. तर म्हणून एक घरात जर ठेवलं तर अशा वेळेला पटकन उपयोगाला येतं. बाकीच्या जखमेच्या ट्युबा घेण्यापेक्षा जे हिलिंग करतं, हे जखम झाल्यानंतर ती भरून येण्याकरता जी पेशी निर्माण होणं गरजेचं असतं, ज्याला ग्रॅन्युलेशन टिश्यू म्हणतात, ते ग्रॅन्युलेशन निर्माण व्हायला कॅलेंड्युला सारखं औषध नाही. कुठल्याही पॅथीत ग्रॅन्युलेशन तयार व्हायला औषध नाही जे कॅलेंड्युला काम करतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घरात पाहिजे. चौथी एक गोष्ट घडते, आणि ती म्हणजे काय, तर मामाच्या गावाला सगळे गेलेले असतात आणि मग सगळे एकत्र आल्यानंतर धुडगुसा होणारच. मग लहान मुलांमध्ये पळापळी, खेळाखेळी, लपाछपी, उड्या मारणं हे सगळं होतं, आणि हे होताना मुक्का मार लागणं हा आयटम सगळ्यात, पडझड होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि ते झालं की मग पाय धरून बसणं, हात धरून बसणं, चेहरा बारीक होणं हे घडतं. अशा गोष्टींकरता आर्निका 200 नावाचं औषध प्रत्येकाच्या घरात असावं.
लागलं की काहीही विचारायचं नाही, कुठल्याही डॉक्टरला विचारायची गरज नाही. आर्निका 200चा पहिला एक डोस तोंडात टाकून दे. मग तो मेंदूला मार लागला असेल तरी सुद्धा तेवढाच उपयोगाचा आहे. डोक्यावर पडणं म्हणतात, त्यावेळेला डोक्याला आतमध्ये मार लागला, आर्निकासारखं औषध नाही त्या क्षणी वर्क करणार. म्हणून आर्निका 200च्या गोळ्या आपल्या घरात कायम असाव्यात. अशा वेळेला त्याचा उपयोग खूप चांगला होतो, ज्याच्याने कुठल्याही प्रकारचं असं जे पेन होतं, कुठल्याही प्रकारचं लागल्यामुळं, मुक्का मार लागलाय, रक्तस्त्राव आतमध्ये दिसतोय, काळं निळं झालंय, ते शोषून घ्यायचं काम पण आर्निका खूप छान करतं. त्यामुळे आर्निका ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम करत असल्याने कोणालाही न विचारता आर्निका 200 दिवसातनं 4-4 गोळ्या 3-4 वेळा दिवसातून दिल्या, अगदी बेधडकपणे तुम्ही देऊ शकता, अगदी 2-4 दिवसही देऊ शकता, त्याचा कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. त्यामुळे हे औषधं आपल्याकडे दिवाळीचा आनंद जर आपल्याला नीट शाबूत ठेवायचा असेल तर ह्या औषधांचा अवश्य उपयोग करावा. होमिओपॅथीचा उपयोग जनरली डॉक्टरकडे जाऊनच करावा, परंतु हाताशी हे औषधं असले तर रात्री अपरात्री कोणाला काही त्रास झाला तर पटकन आपण कात्रीने देऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम शरीरावर होणार नाही. तर हे औषधं प्रत्येकाने आपल्या बटव्यात ठेवावे. नक्कीच सर, प्रत्येक जण आपल्या बटव्यामध्ये हे औषधं ठेवणारच आहेत. आणि दिवाळी निमित्त आपण फराळ देण्यापेक्षा या टिप्स दिलेल्या खूप प्रेक्षकांना कामी येणार आहेत तिथे. एक अजून एक महत्वाचा मुद्दा राहिला खरं तर, दिवाळीत जे फटाके उडवतात त्याच्यामुळे होणारं प्रदूषण, धूर, लहान मुलांना त्यांच्यामध्ये फेमस असणारी गोष्ट म्हणजे ती सापाची गोळी, नागगोळी जी म्हणतात ती, त्याच्यापासून ती पेटवल्यानंतर जो धूर निर्माण होतो तो खूप विषारी असतो. सगळ्याच हे जेवढे काही फटाके आहेत हे प्रदूषणच तयार करतात. मग आपण प्रदूषण टाळण्याकडे भर दिला पाहिजे. कमी कमी जितकं करता येईल तेवढं आपल्या हातात असतं. असं काही गरज नाही की 1000ची लढ पेटवलीच पाहिजे, परंतु आपण आतताईपणा करतो. ठीक आहे, दिवाळी आली तुम्ही साजरं करा, काही सुरसुऱ्या उडवल्या, थोडेफार फटाकडे उडवले तर मान्य, परंतु आपल्याकडे त्याचा आतताईपणा खूप होतो आणि हे अनेक खोकल्याचे, श्वसनाचे आजार निर्माण करतं. दमा हा त्यातनं वाढणारा आजार आहे. ज्यांना दम्याचा त्रास आहे असे लोक ते फटाक्याच्या धुराच्या जवळ गेले तर त्यांचा दम उफाळून येतो, ठसका खूप लागतो, खोकला खूप अशा वेळेला होमिओपॅथीत काही औषध आहेत. त्यातलं एक अजून एक औषधाचं नाव मी सांगतो, जे ब्लाटा ओरिएंटलीस नावाचं औषध आहे. ब्लाटा औषध जर ज्याला खूप दम लागला अशा वेळेला अचानक, तर तात्पुरतं कंट्रोल करण्यासाठी ब्लाटा औषध मदर टिंक्चर त्याचं मिळतं क्यूमध्ये, तर अर्धा कप पाण्यात 10 थेंब टाकून पटकन पिलं तर दम कंट्रोल होण्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही ज्या टिप्स सांगितल्या आणि जे जे औषधं सांगितले की जसं फर्स्ट एड किट असतं तसं होमिओपॅथीचं हे किट पण सगळ्यांनी घरामध्ये नक्कीच ठेवायला पाहिजे. आणि दिवाळी ही जी आहे आनंदाचा सण आहे, तर तो आनंद तर साजरा करायलाच पाहिजे, पण सुरक्षित आणि आरोग्यमयी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी साजरा करायला पाहिजे. तर प्रेक्षकांनो, आजच्या दिवाळीसाठीच्या खास टिप्स सरांनी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी तुम्ही नक्की रिप्लाय कळवा की तुम्हाला टिप्स कशा वाटल्या आणि सरांनी सांगितलेले औषधं तुम्ही तुमच्यासोबत नक्की ठेवा. आजसाठी धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद.